श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदम परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीता गगन सदृश्य तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्य विमलचल सर्व साक्षीभूत नवा भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका अविनाशा, शेषशयना अनंत वेशा, अनामातिता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमल लोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमना विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका, सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंद कळ्या समान, शुभ्र वर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे साजरी, कौस्तुभमणी विशेष, वच्छालनांचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पे, जानूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, कर कमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्य कर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर, विद्युलते समते जापार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेदशनले, 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमण शकले महिमांबर, तेथे पामर मिकाय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांची माहेर, वृद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाना, करीती ज्याच्या नामस्मरणा, ज्याच्या वरप्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे हो हे, जिचा वरप्रसाद मिळता, मूढ पंडिती होती तत्वता, सकळ काव्यार्थ येते हाता, ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्यांच्या या कृपे करून सदिच्छा लागे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय, तेवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञबाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरु राजा आपणची, 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदना ती सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षी येले आजवरी, जननी जनका समान, अन्य देवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीत असे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्री कुमार, दत्तात्रय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युलते समान, कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एक स्थळी, कोणासही दिसेना, 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जाततो, त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे ते दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःख भोगती, शिथिल झाले धर्मबंधने, नास्तिकन मानिती वेद वचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले, नाना विद्या आणि कला, हस्ता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपत्तीचे कर्तव्य,
लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्री कुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासीही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमनी, करी प्रार्थना कर जोडुनी. आपला विख्यात महिमा जनी, गावयाचे योजले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया. साचार मीन तेथे जाहलो, किंवा अफाट गगना समान, अगाध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपीलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेचे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लढिवाळ. पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. उने न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चये. ऐसी ऐकुनी अभयवाणी, संतोष झाला माझी यामणी. यशस्वी होऊन लेखने, ग्रंथ समाप्ती प्राप्ती पाव. आता नमू साधू वृंद, ज्यांची नाही भेदाभेद. ज्या स्वात्मसुखी आनंद, मय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटान वसंत, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्य रचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहुन, ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नमियेली, ईश चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारमी तया नमित, वरप्रसाद कारणी. अहो तुम्ही संतजनी, मज दीनावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ हो राहुनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर. ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर. आपले कवित्व केवी आणू, परिथोरांचे लक्षण. एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण. आदर करीती तयाचा, संस्कृताचा नसे गंध. मराठी ही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद. कवी शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणोनी. आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी. ती एकडे न पहावे, न पाहता जी अवगुण. ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती करून कर जोडून, चरणी आपल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अणमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोण. सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बुद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करीला आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास, त्याची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्त्र कर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यती राजपद कल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घाली तसे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ. अध्याय द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरोणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त जाहले, गुरुचरित्र ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे. धुंडली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परितीज विषयी शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. ज्यांचे शकप्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध, खुंटला तेथे पत्रिका वाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राजाप्पा मोदी त्याचे घरी. वैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वैष्णित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की.
त्याज सभे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघांची बैसवणी दोघोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयंताची वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आलो कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगर देखील अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून या सहज गती पातलो गोदार तटका प्रति. जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरवण हैदराबादीसे पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंदोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून. ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोषले म्हणे. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजयती. परित्यास्तरी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात बहुत न येती गावात. जरी आलिया खच्चित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती त्याची महाराज भक्षिती. क्षणिक राहुनी मागुती अरण्यात जाती उठवणी. वेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञानी नेणती परब्रह्म हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जय शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणून अंतर्पूर्ण स्वामींची मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवणी कर दर्शन देते तयांची. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करून श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड. भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसुत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम मस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ बसरे उद्धिसम. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्थमार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका. येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठवणी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता. तो करितयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पांची ग्रहाप्रती. स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज ग्रहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरीवर बैसोनी तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती. एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडूनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझे नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय. परिचयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचन. केली असी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ.
योगायोगाधिक काही चोळप पाणी केले नाही. परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. ते पासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतरी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असे तिचे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. ते पासून जगात तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोळपाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपली भावी प्रख्याती ऐसे नाही जयाची चित्ती. म्हणून ये स्वामी राजे येती बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात. रूपासी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातले. राहती चोळपाचे घरी दर्शना जाती नर नारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला कायवाने. गावात येते येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभाचकित झाली. मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊली बंदली. षोडपचारी पूजली स्वामी राज मूर्ती नृपराई. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय चतुर्थोध्याय. श्री गणेशाय नमः. मुख्य कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडोपचारी पूजावे स्वामी चरण भक्तीने. नलगे करणे तीर्थाटन. योगाभ्यासी होम हवन. सांडोनीय अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सकृत पूर्व नित्य सेवा घडीत्या ते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी ते धरती मानव रूप. चोळपा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनिया आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयांची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळापाची सद्गुण कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तृप्त झाले. मायामय पसारा ते फसले ऐसे आले किती एक. सर्वांचे कल्पद्रुमा समान होऊन या कामना करती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पे. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगे याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत असे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ते खून. ज्या घरी बैसले तेथून
उठून या चालले. एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे याई तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती. श्री स्वामी समर्थ आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छु जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जिती वाचे. हेतू पुरवावे मणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाती. कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोणी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती. संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निजहस्ते समर्थ संन्यासांपुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यच्छेत मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढले नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मणी जुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळणा, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुचित जना, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी खाती, लीला विचित्र ज्यांची. श्रीपाद श्रीवल्लभ भक्ती कलियुग वाढिले निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत. सदा परिसत प्रेमळ भक्त, चतुर्दशोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. भक्त कानन वैश्वानर, अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याती पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पाप ताप दैन्य तुमच्या स्मरणी निवारती. स्वामी चरित्र करावया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आधी करुण, भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाधले उत्तम, नृपती ही भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्याचे, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. वडोद्या माझी त्या अवसरी, मल्हाराव राजाधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नुपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी, येथे आणिलं स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तिरुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन, वस्ता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, रूपा लागी पर्येसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधाया करिता, शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानिला होता, बहुत आनंद करुण. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिधले सांगती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्यांती. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. स्वामींची पाहुणी दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्यासी करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवेक.
त्यात वरिष्ठ चोळापादिक सेवेकरी निश्चिम ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडाला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमण गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवती थोर कार्य आपण साधावे असा विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करिता ते करोनी नाना पक्कांनी करती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामींचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित जनी सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्यांनी. ऐशी आणि काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या म्हणी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रडी चोळप्पाते सांगितले. द्रव्याने सर्व वशा चोळप्पासी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भाऊ झालो. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार रणपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमाध्याय गोरहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. षडाध्याय. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ बदविते. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्यावर प्रसादे करुण मूढ होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळी होऊ नये समर्था वदवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतुंची घेऊनी सुमने त्यांचीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलते हसोनी मल्हारराव वाचित मन आमचे भाव नसे म्हणून त्यांच्यात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोटरात आम्हा राहणे आवडे. ऐकून या वाण चोळप्पा खिन्न झाला म्हणी त्यावर तात्या गेला तात्याला. तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख तयांते. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नुपाने पाठविले ज्या कार्यकारणे त्या आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजली कपट युक्ती परी ते सिद्धीस न जाय. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत टेकले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परितितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाचे घेऊनी बडोद्यासे आले पडतुनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय.
परी मल्हार रावणोपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमरराव यशवंत तयाचे नाव रूपन कार्याची धरुणी हावं आपण पुढे जाहला. स्वामी कारस्त्रे धन आणि रत्ने देऊनी त्याजवळी नुपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्थ भक्त पालका अनादि सिद्धा जगन्नायका निषादिनी शंकर सखा विष्णूची या मणी बसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसुत षडाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षडाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय सप्तमाध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुण अल्पवर्णिले आपले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणिया धर धरावा. अक्कलकोटी मालोजी नुपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी हेरळाधिक शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडले परधर्मोपदेशका जिंकले. कुमार गवर्तियांसी आणिले सम्मार्ग वर्गी तयांनी त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नुपापोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी ठेवी आणिले. नुपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोते यांचे चित्त आकर्षणी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी. नुपती बहु सुखावे अमृत अनुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वर विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे. जे भक्त जनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर. अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगती. कित्येक होते तयावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार ऐसे ऐकोनी सत्वर. यतिराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहून येशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्याची. पाहुणी तुमच्या ज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी. पातळे आपले स्वस्थानी विकल्प पातळा मनी स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोण ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंशापणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलावे. जवळी होते जे पारशी जागृत आली तयांसी. त्यांनी धरवणी बुवासी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणोनी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी. खदा कदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे
तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी व्रथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवा प्रतिपटली खून धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्यांचा करून मिया हार अर्पी शंकरा विष्णू कवी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमाध्याय गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अध्याय अष्टमाध्याय श्री गणेशाय नमः। जय जय जी सुखधामा जय जय जी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित्र पुढे कथासुरस अत्यंत वदविता तू दयाळ मागील अध्यायाच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यापती चमत्कार दाविती येती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होत असे सकला वैकुंठा समनगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्माघात तयांसी लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य भावे म्हणून विठले संसार सौख्यासी त्रासले या भवत यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाडी लिहिला तो न चुकेची कवनाला तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी ऐसा विचार करोनी तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर्ण सोडिले ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयांसी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रयत्नपत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अंती त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्यकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामीचरण पूजती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पण विदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ। नवमोध्याय श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्वादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची जाहली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता उपदरी पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवेक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेविका सकळीक तिच्या हस्ते होत असे तियेची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तेचे मन म्हणे मी इतुके करीन 2,000 रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीया स्वामींप्रती कार्य आपुले करीन
मग एके दिवशी यती बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे ग्रहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मी या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदान समर्थतेतून उठले. चालले गावाबाहेरी आले शेकनुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले यती राज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकरावासी म्हणती लीला करून येसी. चुकवल्या तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेख नुरायचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी ना खाना दिदला फकीरांसी. आणि शेकनूर दर्ग्यासी एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहले स्वामी राज्य वैद्य व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव औषधी घेती शंकरराव. तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन पुन्हा सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करताती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामीचरित्र तयाचा न लागीची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधिते इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा परिसत भाविक भक्त. 9वाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभ भवन्तु. श्रीरस्तु. श्री गणेशाय नमः. अध्याय 10मोध्याय. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मणी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावडी नामेक ग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी. बाळापणामी द्विजकोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सरापी करीती जगी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जय जय करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्म आणि दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळापाचे मनात या परिविचार येत. सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयांप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपकांनी सुवर्ण ताटी भरवणे आपणा पुढे येती. पाहुणी या अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हासी. ऐसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोकादाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार वर्णुकेवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठविली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगती घराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र पंथ क्रमिता मी किंकर. मार्गी लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोणी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरवणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदा शिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. ते झाले गर्भधारण आनंदले उभयंताचे मन. जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याची उदरी. इच्छा मात्रे घडीमोडी. तो परमात्मा त्रिपुरारी. गर्भवास भोगित 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागुने. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला.
पाहुणी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजीबंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर त्या अवचारी पूजे लागी आणले. मृत्तिकेता गज करोणी पूजा करती यजमान, यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांचे सांगती. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे विस्मित यजमानपणे होती. पाहुणी सर्व आश्चर्य करती, हे ईश्वरी अवतार म्हणती. सर्वत्र ख्याती पसरली, ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले पोहोचणी, तूप गेले सरोनी दीक्षितांचे समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयानी हे कोणी मुरगोडी आले धावोनी, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझ देईला असे. सिद्धभाग्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य केले, ब्रह्मवर्ती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्यांचे जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी समर्थ, जयांचे आगमन त्रिभुवन, ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत, मुरगोडी बाळापायित पुण्यस्थान जाणोनी, तेथे एकिला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जनतारणार्थ यतिरूपे प्रकटले. अमृत समान कथा ऐकता प्राप्त बघता, करोनिया एकाग्रचित्ता. अवधान द्यावे श्रोते हो, पुढले अध्यायी कथन. बाळापा करील जप ध्यान, तयाची भक्ती ते कोण, स्वामी कृपा करतील. भक्त जनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करवते. मागणे हेची स्वामींप्रती दृढ इच्छा माझी चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इतिसी स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, सदा परिसुत प्रेमक्त. दशमाध्याय गोड हा. श्री स्वामी अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. चतुर्थाध्याय. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिता ती. तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय, फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासे सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, तेथे आपण जावनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे, मानला तयासी विचार. निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरोणी चित्ती सेवे करी सेवा करीती, जेथे वाहे भीमरती स्नान करती भक्तजन. पुत्र कामना धरोणी चित्ती आराध्यती नरसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य, कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन, कोणी करीती गंगा स्नान नमस्कार घालती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी, मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे प्रातले स्थान पाहुणी आनंदले, नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे बंदिली. प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करुणी, जप ध्यान आटपोणी मागुती येत गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोणी येती ते. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी, अस्त जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु स्वामीं करिता सोडून ग्रह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती. पंचपकांनी सेवती घरी, येथे मागती मधुकरी, मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास न व्हायची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून येशी परी. बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेला तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस
तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या सम्मावरी. झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी. बैसुनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निषदिनी चिंता चित्तास. सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. अतितर कष्ट सोसले सद्गुरु कृपा नोहेची. हिन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निषदिनी येती बाळपाची मणी. तथापि कष्ट सोसनी नित्यनेम चालविला. एक मास होता निश्चिती. स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न मणी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण. त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी. करू नये उतावळी. ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळापा आले सन्मासी. वृक्षास्तरी ठेवून वृक्षास वस्त्रासी. गेले स्नान करावयासी. परतले स्नान करोनी. सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलले त्या खालोनी. वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्राम माझी परत आले. गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पकान्न मिळाले घरोघरी. बाळ पातोसले अंतरी. उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी. निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी. मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी. अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी. गीत गावणी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशांचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकून दर्शनाचे धावती. तयांची झाली गर्दी. यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषते नगरी. रात्रंदिन गजबजे. राजा आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीर जाती. रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करती कीर्तन गायनानी वादन. कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींची महिमान केवे वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्यवान पाव देखोनी नगरी. बाळप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्यताईंचे पदरी जन्मसार्थक जाहले. बाळप्पा होणी सेवे करी. स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी. पुढले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा आघाद. जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद. मित्रत्व ठेवो जन्मवरी. स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करा या जगदुद्धार. हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होतो. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी. आनंदपोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रींजवळी. बाळप्पाचे मानसी. तेव्हा चिंता पडली ऐसी. ऐशा गर्दीत आपणासी. दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन्मन स्वामीचरणी लागले. दर्शन इच्छा उत्कट चित्ती. खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझे प्रवेश करीती. स्वामी सनिग्ध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहुन. बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सद्गतीत जाहला. चरणी भाळ ठेविला. क्षणे कमी पण विसरला. परमतोषला मानसी. गंगा मिनली सागरी. जैसे तरंग जला भीतरी. तैसे बाळप्पा ते अवसरी. स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा. कमल पुष्प न सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा. दृढ चट्टा स्वभावे. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी. स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानुनी मनी. बाळप्पा निघाले तेथोनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड.
त्यात सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिसला म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवूनी मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विधित एक जाहले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजन्य वाचुनी तेथ प्रवेश कोणाच न होय ऐसे कोणी वर्तमान बाळप्पा म्हणे खिन्न झाले म्हणते आज नैवेद्य आपण आपुले हस्ते नोयेची मार्गाहुनी परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठवण षटकर्माचे आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास देवेत त्याचे काय करावे पूजन नित्य मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळपा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण भावे सेवेकरी इच्छा बाळपाचे अंतरी सुंदराबाईंची करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी येसी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळपणमणी आनंदला म्हणे सुदिना आजोगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे बहुत जन सेवे करी बाई मुख्य समाजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तेसी गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागले या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करती परितेही पूजा आरती नियमे करती बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी तो संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबूमधुनी रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दतले कोण्या कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी तयाचे अंतरपरी स्वामीमय न जाहले प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी मग यावे पडतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निचे पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तया लागुनी उचलून पाहता वाचुनी न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भक्तजन ठेवती द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती बाळप्पामुळे म्हणते नुकसान होते आपुले तेव्हा जामात श्वर उभयता करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोले ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीत तो तुमचे नुकसान व्यर्थ माझा हा जन्म स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छे बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवीचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगी संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्यमणी आणले म्हणे जावया आपणासी समर्थन देते आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंताने टाकल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भट्टजी मणी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराजा आता बाळप्पाला न सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती
कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ, जे केवळ दया घन भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जन तयांची शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. द्वादशाध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा, मज होनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंद करीत असे. स्वयंपाकादायक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तयात एके समयासी काही बोलती समर्थ, निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकरांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागती स्वामींची. बाळाप्पा ते उठवले. श्रीं ते धरोणीया करी घेऊन गेले बाहेरी. पाहून या ऐसी परी बाई अंतरी कोपली. म्हणे यावे येऊन स्वामी केले आपण अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहाला. ते पासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी. गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचं सण येत. राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थांशी. अर्पिले होते चंद्रहारासी. सणासमी निमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात. विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत. चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली. तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी. हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी. तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जवाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती घरी तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी नृपमंदिर येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयांविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईंच्या मणी सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तया करून जोडी समर्थ घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे ऊन तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वरी गणती झाली. झोळी चोळप्पाचे देऊनी समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिण आले मानसी श्रीचरण अंतरिले. तयासी झाले माच 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले. त्यांची उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामींपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरवणी. चोळप्पासी दूर केली बाईचे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते कोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर अन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी. बाळप्पा येतो त्या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांची तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनाचे येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकराने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागुना. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले.
श्री मारुतींचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत, हिशोब ठेवीत जपाचा, काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्वभरे ती कोणासी, मानिनाशी दाहली, सुंदर बाईसी करावी दूर. समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती, जे कोणी दर्शन येती त्याची बाई द्रव्य मागत, धन्य धन्य साठवित. अशा प्रकारे करोनी बाईची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी, बाईने राहावी दूरी. श्रीचरणापासून परिराणीची प्रीती बाईवरी बहुत होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारासी, तयासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे परिराणीसी घेऊनी. तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले तयास बोलती समर्थ, कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईंसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधीत फैजदार, बाई करी शोक फार, घेत उर बडवुनी. फौजदारासी समयी काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमून व्यवस्था केली असे नुपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणजे पगार सरकारातून बोलले त्याही द्रव्याश नाही आम्हासी. ही निर्माणी स्वामी करू की बाळप्पाचा जेवतापूर एका भक्ता सांगून करविले श्रीनिवण. हिशेबाचा त्याला बाळप्पानी चाकरी एक तपसरी, केतम बरकारी समर्था प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळा राहत, श्रीफांची पूजा करीत निराहार राहुणी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतांत चरित्रसार घेतले, दृढ निश्चय आणि भक्ती, तेसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने न व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होऊन सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपाण करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यर्था, पापराची दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयजी स्वामीराया, रात्रंदीन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समत, सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. 14. श्री गणेशाय नमः. जय जय करुणा, जय जय जी अघशमना, जय जय जी परमपावना, दीनबंधू जगद्गुरु. आपुपेक निश्चित. त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे. आपल्या कथापवाद वदावया, बुद्धी देई स्वामीराया, चरित्र ऐकुनी श्रोतया, संतोष हो भौसाळ. कैसी करावी आपुली भक्ती, हे नेहमी मंदमती, परिप्रश्न करिता श्रोती, अल्पमती सांगत असे. प्रातकाळी उठोनी आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी, प्रातकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामीचरणी, पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून, सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य, नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भाग्ये करुण, धूप दिवाळती अर्पण, नमस्कार करावा, जोडून या दोन्ही कर, उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र, नाममंत्र श्रेष्ठ पे, अजन बाहू सुहास्य वदन, काशाई वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजरी, मग करावी प्रार्थना, जय जयजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा, वेदवंत्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणाऱ्या, भक्त जनतारा या अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पावन, तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पे, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादिक समग्र, तूच रूपे नटलासी, कर्ता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चये, जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र, तूच लागे आधी मध्याग्र, कोठे नसे पाहता, असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेसा, वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती, सहस्त्रमुखही निश्चिती, शनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षी दीनानाथा, दासाकडे पहावे, आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय
देईचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुष्टर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण त्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपे शांती मनी व सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबवण इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था हासून या संसारात प्राचीन तव नानामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा सडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मण क्षत्रादिका लागुनी मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनी ही निषेधिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे षोडपचारी पूजिता परिप्रिय नवेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामिते जय जयाची आनंद कंदा जय जयाची करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकुत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तयात या भवसागरी निश्चये तारिती समर्थ सर्व कामना पुरवणी अंतिद्यावती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयांसी आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करीती कवणाचे ग्रह न जाती दृष्टोत्तरे जण ताडिती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटी चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळ वेड्यात बसापा तेली राहत दारिद्र्य पडीला बहुत दीनस्थिती तयाची बसापा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहजवणा माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करोण ती एवरी केले शयन ऐसे नवल देखोनी लोटांगण घालीत असे अंतरी पटली खूण यतीश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशय्येवरी केले अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या सविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपागणा भक्तपालका पाप ताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहून या प्रेमळ भक्ती अंतरित संतोषले यती वरद हस्त ठेवीती तत्काळ मस्तकी तयाते बसापाचे श्रीचरणी मन जडले ते पासुनी राहू लागला निषदिनी स्वामी सन्निध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणे हसत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत तसे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करोण करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता ग्रहासी दुष्टतरे बोले तयासी म्हणे सोडिले संसाराती वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होणी सावधान चित्त देऊने ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तब झाली असे रात्र घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसापे मागे चालत
प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापणी. मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक. परी बसापाची चित्ती न वाटे काही भीती समी चरणी जडली वृत्ती. देह भान नसेची तो समर्थ केले नवल. प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ. ते जे अग्नी समान पात स्पर्श सर्पा झाला. बसापा भानावरी आला अपरिमित देखला. सर्पसमूह चौहीकडे वृक्ष शाखा अवलोकित. तो सर्पमय दिसत मागे पुढत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुर समर्थ काय बोलले. घेऊ नको समये जित तुके घे न करी अन काही दैव तुदेले. ऐसे बोलता समर्थ बसापा सोयी करी घेऊन अंगवस्त्र टाकीते एका सर्पावरी. गुंडोळणी सर्पात त्वरित सत्वर उचलून घेत. सर्व सर्प झाले गुप्त. तेजेही नष्ट झाले तेथून या परतले. सत्वर ग्रामा माझे आले बसापा सहित बैसले. समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडणी पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. मात ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वा सत्वर. सुखे करावा संसार दारापुत्रा पोषिजे. आनंदोनी मानसी बसापा गेला ग्रहासी. वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची. याविषयी ही बसापाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपयात त्यादरे. पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निरसन जायते पद रात्रंदिन. प्रेमे विष्णू शंकर त्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र. मन करुणिया स्थिर सादर होऊने ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत. नाना प्राकृत कथा समत सदाभाविक परिसोत. पंचमध्याय गोढा. श्री स्वामीर्पणमस्तु. श्री शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. श्री गणेशाय नमहा. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्याचे चरित्र. महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणात प्राती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. याचे 7 दिवस झाले काही अनुभवा न आले. तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूची. बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मला काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून व्रतनिवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयासी. जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयाची. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी. नामी दिधली त्रिवर्गासी अनिक मंत्र दिधले. पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते वेळ ऐका. श्लोक. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरुदेहो परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती.
संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तन्मन स्वामी चरणी दृढ चढले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहुणे जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वाढता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवणी अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहोनी या डोळे भरी. माता ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा. दिधल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी. समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चिंत. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपणी झोळी समर्थे तयांची दिधली. ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून आयशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेवित झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यवता. उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती ढोंग पांचविती बहुत. तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू उत्तरतील ते कैसे. तैसे नव्हेचे समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उरबुड बडवणी. म्हणे जोडोनी या कर लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रुणे दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवी आपणासी बुद्धी सुतरी हे कैसी. त्या गोनी संसार सुखासी दुःख डोई कळा पडता. संसार सुख भोगोनी पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मनामाची आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल दरीवनी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्रह्मण साक्ष ठेवण. आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तुम्ही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटवण हे केले महत्पुण्य. ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. यासी काही पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होत असे विनवी तसे जोडून कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार. सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकार करीत असे तियेचे. करी तारेच्या चित्तात षडरूपे होते जागत. संसाराचे मित्यत्व ते ये लागे कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पनावासिनी या डाकिनी. त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेचे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र. धरोनी या दुराग्रह स्वामी सुता बोधित असे. षडविकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यांचे निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली.
त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भाविक भक्त परिसोत षडोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमहा. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकले. संसारात त्यागिले. रात्रंदिन रत झाले. स्वामी भजने सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती. तेने हरली संस्कृती कवनाची नाही भीती. सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्यांचे या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूतने नती. संसाराते सोडूनी बैसले गोसावी होऊनी. हे पाहुणी कित्येक जण हसताती तयाते. करीत त्याचा विषाद चित्ती. स्वामी सूत न मानिती. अंगी मांडली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेची स्वामी सूताची जननी. काकूबाई नामे करुणी तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले. मायावशचे झाले त्यांसी प्रपंचा वेगळे. गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करो न शोक काही. शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही. सुताजवळी पातल्या गोसावी निज सुता पाहुणी. वृक्षस्थळ घेती बडवणी. अंग टाकेले धरणी. बहुताक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ती लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो. सद्गुरुपायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो. मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुगे जननी. मजलागी प्रसवणी. मान्य झाली सत्रिभुवनी. काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत. परमार्थ गोष्टी सांगोनी करी त्याच्या त्या गोष्टी. ती ऐसे गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर. जयंसी देव मामलेदार. सर्व लोक बोलती. तयांसी घेऊन भेटी. विचारावी काही युक्ती. जे करी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करून पोटी. दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दिनवदन करीती विनंती कर जोडुनी. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असी सांगावा. ऐकोनी या देव मामलेदार. हसोनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर. माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताचे जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले त्यासीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले काय सत्य होईल. असो तिकडे स्वामी सूत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाटीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने. निस्सी म्हणजे स्वामी भक्त आनंदे भजित नाचत. कुटील जन त्याचे हसत. ढोंगा उघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती. दोन्ही समान जे मानिती. श्री चरणांवरी आसक्ती. अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती. अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्याप्रती. उपदेशिती स्वामी सूत. जे अहंकारे बुडाले. सत्यप्रथा चरण चुकले. नित्य कार्यात विसरले. मोहे पडले भव झाली. ऐसे जे का मूढ जन जे का भक्त ते भक्तात देती दूषण. परी तेने अंतकरण दुःखित नोहे तयांते. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देता स्वामी सूता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत सहज स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सूत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांसी. इच्छा झाली मना नानासी. मग कोणी एके समयासी मठा माझी पातले. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती. स्तवन करीती तयांते. स्वामी सुते तयासी लवियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करुण वाढविले महात्मपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणोनी नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थांसी. पाहुणी या स्वभक्तासी. परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सूत श्री सन्निध भजन करीत. कीर्तन आनंदे नाचत. लोकलज्जा सोडूनी लोकापवादाची मानी भय. तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्तानो हे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती. निंदास्तुती करिता ती. खेदानंद मानिता चित्ती. चित्तवृत्ती द्विधा होय. असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेलेखेडी गामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्याच सवे.
ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधाररहित, सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विशेष, जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यांची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती, ऐकोनी जनचकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येती, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची ये आज्ञा वाचुनी, दर्शन नोहे कोणा लागुनी. ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रस भरले पूर्ण. ऐकले आतून राणीने, हा समर्थांचा निसीम भक्त आनंद्य भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरीत दुरुड इच्छा अंतरी. सेवकांची म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनी या अवसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थनीया आणोने. ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता, पार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझे आणले. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गदित अंतकरणी चरण झाळिले नयनाश्रूंनी. देहभान गेला विसरोनी स्वामी पदी सुखावला. बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारा वाराणसीची. नीच सुतादे पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या उसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्गुण, ते सुताचा उत्कर्ष पाहुन दूषित होय त्याचे मन. द्वेष पूर्ण करीताती, काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंतीन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालूनी. ऐशी वेळ साधुनी समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि नीच सुत समान लेखिते जे सत्य, जे सर्वांगी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते. आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी. ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थ त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केल्या अशा ऐशा प्रकारे. पाहुणी ऐसे परी खिन्न झाला स्वामी सुत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देत तसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी, ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगरा बाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहुखिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमान जो नर त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. म्हणे कृपा करुणी सुता ते आणावे या ठाई. कृपा दृष्टी पाहुनी या आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईसी पाठवले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधा आणावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. अपमान त्याचे पोटी, अपमान दुःख त्याचे पोटी. रात्रंदिन चलत असे. सेवेकरी परतुनी आले. समर्थांते व्रत कथिले. आणखी दुसरे पाठविले. त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ घालोनी त्यासी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावे. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाहीये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परतून आला अक्कलकोटा. जीवित परवा न केला. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यांचे झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती. धरणीवर अंग टाकीती. कोणासंगी न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईसी. पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केली मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज.
निजपुत्र मरण वार्ता ऐकुणी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळाची, ओढून बळेची मगनेला. पुत्र शोके करुण दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिता ती. नरजन्म येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केली जन्माचे सार्थक परमपद पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठी तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरवला भवोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती राहिली. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकार, ऐसा प्रश्न एके अवसरी फुसती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊन सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परम मंगला, विष्णू शंकराची या विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत सप्त दशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमहा. अध्याय 18. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईला आमुच्या मानसी, त्याच मयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा. समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पारेची पीठ जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागुनी लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हाजी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिधान, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले बाळोनी, यासी अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावी जी स्वामी बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घाल यासी, आरोग्य होय बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केज गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधलेला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांते. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमी आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत घेऊन या दादासी. समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसे बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती. दादा आला परतोनी, पुढे सेवेकरांना सांगती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगती तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यासी द्यावी, कपणी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्ता त्याची या. यापरी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करुणी, शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोटी पाठविले. दादासी घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळ करी, तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीता आनंदे. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावेळी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेले याते दादा भजनी रंगला. देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव, धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करोणी झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादा प्रती, वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता,
दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तेसी, जे बरे वाटेला आम्हासी तेची करूया समयासी. व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन. एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेच पुरे झाले ऐकून ऐसा वचनाला. समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईसी खेड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला. अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळपिटीच स्वहस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपणी जोडी अर्पली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी ती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख केले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा बाकी पदर पसरी. विनवी तसे नाना परी शोक करी अपार. समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिच्यापाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्टा अंत करणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवाद कारण. भिष्यान्न आपण सेवावे हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकुनी मातेची उक्ती दादा तिच्या प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राची ऐकुनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालवली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येत सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामीसुत तैसेची दादा बुवा सत्य. भुवरी जगद्दरार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहो येऊन काय करावे आपण. तेने होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वनीती भले सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामीचरिता. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटकी क्षेत्र पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवणी शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडल विलोकित एक पंचाग्नी साधन करीत. एक वायू भक्षिताती मौन धरती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर. एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोनी शिष्या सांगती गुह्यदान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आली नरसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोणी. नरसिंह सरस्वती दर्शनासी हे कळले समर्थांसी. जाणले त्यांच्या हृदयगतासी. अंतर्माची आधीच सन्मुख पाहुणी तयाला. आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयाच्या श्लोक ऐकता तेथेची. समाधानी लागली साची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंदी प्राणवायू आश्चर्य करती सकळ. असो झालिया काही वेळ समाधी उतरवून तत्काळ. नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदाभुजांजळी. मस्तक ठेवले झडकरी. सद्गलित झाले अंतरी. हर्षपोटीनं समावे. उठून या करीती स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूपे घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास. केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ केले. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथीची वास्तव्य करीती. सिद्ध प्रसन्न जयांतला बहुत धर्मकृत्य केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवसी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषता पाळोनी. तेसी देवी सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जावी सुखाने. ऐकुनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सखला जन्मनी.
नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परिअंतरीची खून येती तत्काळ जाणून पाहू लागले. अधोगदन शब्द एक न बोलावे. सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान. तेची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून सिद्धी तिजरी सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नाम देव मामलेदार त्यासीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. ऐसे सदिच्छ अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य हो निबंध केले ज्याने समर्थांची कृपा होता. इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटेल त्याचे चित्ता. दर्शनाथे पातला करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर. घालोनी साष्टांग नमस्कार म्हणा माझी पार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग जिजले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती तेतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोही मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वरी आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोणी. वासुदेवराव पाहुणी खिन्न झाला अंतकरणी. समर्थांते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणत असे. कार्य आपण योजले ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारलेला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात. राजा श्रीत सरदार काही कारण जहाले. संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले. भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुन या विपरीत परी श्रीचरण धरिले धडकरी. उभा राहिला काळ दुरी नवल परी जाहली. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांसाचे काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्याचे न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती. बैलाप्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्या ते. ऐशा लाख संख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र हे ते. जयाची लीला गम्य ध्याती ज्याचे निगमागम. सुर नर वर्णिता ती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटुनी स्वेच्छे विचरे जो या जनी. भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर जगद्दूता कारणे. त्यांची पदसेवा निषदिनी करोनी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी हेची बसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाकरा. जय जय जी यतिवरा. भक्त जन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता सर्व साक्षी अनंता. विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद. परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदन. निगमागमांसही जाण नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र तुझ सम कवी पाहिजेत. तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला जनादाविला अनंत लीला. जगत उद्धारिले कैक पाप्याला. अद्भुत चरित्र स्वामींचे. असं कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करोणी. फकीराते देई खाना त्याने पुरवितील सर्व कामना. पक्कांने करोनी नाना यथेचे भोजन देईचे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकांने. फकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्थाचे सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रहस्थाचे मन शासंक झाले ते दवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी यायचा विचार तो समर्थांचा कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर विकल्प चित्ती याची या. ही तुक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ ग्रहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला.
दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्र दिन. द्रव्य मिळवया साधन त्याजवळी नसे परी, त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट हे घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्यासे बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसे आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलावले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. ग्रहस्थ मनी आनंदला बाई त्या आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य ग्रहस्थ आले प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र केवी वधू शखे मी पामर. ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज. कोणी दातानुपवर दान कराया भांडार. मोकळे करी पडित शक्तीनुसार याचक नेती बांधवण. षडसानाचे ढीग पडले शुद्धित जन तेथे आले. त्यांचे त्यातून भक्षिले शुद्धा शांत होईतो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून. प्रेमादरे माळ करून श्रोतयांची कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंजी. आत्याजरे चरण पूजी शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमहा. निर्मिली सुंदर देव मंदिरे चौका बैठका नाना प्रकारे. कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाली म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी बदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्तानी येते राज. शख 1800 पूर्ण संवत्सर बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षडचक्राती भेदोनी ब्रह्मरंध्रा छेदोन. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेधवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुण आक्रंदक. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालाचे. श्रेष्ठ चित्पावन ज्ञातीत उपनावासे थोरात बळवंत पार्वती सूत. नाम माझे विष्णू असे. तैसेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्याचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यवहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा. आबाल वृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवसास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रकटले भूवरी विख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल त्याची व्रत सकल. चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. त्यांचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणारवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधलेला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होते सतची. 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसपा तेली सद्भक्त तू कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित. व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जे दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपे. एक ग्रहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे.
स्वामी समाधिस्थ झाले. 21व्या वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामी माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिलेला यावर जो भावे वाचिले हे चरित्र, त्याची आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढू विमल कीर्ती, मुखी बसो सरस्वती, भवसागर तरुण्यांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय बसो, व्रथाभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या करांनी ग्रंथ रचिला, जी ही प्रसिद्धीसी आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडुनी, आता हेची विनवणी, ग्रंथ संरक्षका लागुनी, सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असतील, त्यास करू एक विनंती. मी केवळ हिनमती, कवित्व करू नेनेची. परी माझी ही आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे. उभगन मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणून. जय जयजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा, भक्त तारका आनंद कंदा, आणा मातिता भेदा. हरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंत वेशा, भवपाशा सोडावी. जय जयजी कमला वसना, कमलावरा कमल नयना, विधाता कमलवदना, हृदय कमली बसावे. मच्छ कुर्म वराह जान, नरसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ, याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, सदा परिसुत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.